जंतर मंतरवरती झालेल्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या। या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल या सर्व पक्षाचे पदाधिकारी, जागरूक नागरिक, या लोणावळा शहरातले सर्व विद्यार्थी आणि सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। खरं तर देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे। कारण का एक धर्मेंद्र होते ज्यांनी लोकांची मनं जिंकली होती, आता हे दुसरे जे धर्मेंद्र आहेत हे मरस्तोपर्यंत लोकांच्या लक्षात राहतील असे हे धर्मेंद्र आहेत। हे या धर्मेंद्राचा राजीनामा का घेतला जात नाही, का या सरकारला त्याची अडचण आहे, हा फार मोठा प्रश्न आहे। याच्या अगोदरही आंदोलनं झाली, आंदोलनं ही लोकशाही मार्गाने, लोकशाहीचा हा अधिकार आहे की आंदोलन करणं, एखाद्या चुकीच्या गोष्टीवरती आपला रोष व्यक्त करणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। तो अधिकार हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकार करत आहे। खरं जर पाहिलं तर पोलीस प्रशासन असेल किंवा हे असेल यांचंही कुणाचीही काही चुकी नाही, ते त्यांचं काम करत आहेत। त्यांना ज्याप्रमाणे जशा इंस्ट्रक्शन आहेत, ज्याप्रमाणे त्यांना जे सांगण्यात आलेले आहे त्याप्रमाणे त्यांचं ते काम करत आहेत। परंतु मला हे सांगणं आहे की आज या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा अजूनही कोणते अधिकारी असतील, यांची मुलं नीटमध्ये शिकतात, यांची मुलं पुढे शिकणार आहेत, तर यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा या ठिकाणी या धर्मेंद्र प्रधानांनी केलेला आहे। त्यामुळे मी शिवसेना पक्षाच्या वतीनं यांचा जाहीर निषेध करतो आणि या धर्मेंद्र प्रधानांचाच नाही तर पूर्ण मोदी सरकारचा राजीनामा मागतोय। आमचं या ठिकाणी धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।